रियान स्पोर्ट्स सावे संघाला आपण पाहतोय. गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिला घेऊन दिगू अर्थात दिगंबरला पाहतोय. या हंगामामध्ये दिगंबरचं प्रदर्शन अव्वल दर्जाचं ठरलं होतं. खूप चांगला खेळ दिगंबरचा पाहायला मिळालेला. आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर स्ट्रायकर एंड वरती आपल्याला प्रशांत पाहायला मिळतोय आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती वैभव पाटील. प्रशांत काटेसकर आणि वैभव पाटीलची जोडी मैदानामध्ये. आणि गोलंदाजीवरती गोलंदाज दिगंबर उर्फ दिगू तयार. षटक क्रमांक पहिलं जे पॉवर प्लेचं आहे मॅच ऑन होती. ओ पहिला बॉल लो राहिला यावेळेस. यष्टीरक्षक देखील तिकडे बीट झाले आणि एक धाव तिकडे 22च्या स्वरूपामध्ये कंप्लीट केली गेली. पंच गणेश पाटील सरांच्या माध्यमातून आपल्याला इशारा पोहोचतोय. 22च्या स्वरूपामध्ये एक धाव पळवली गेली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 1 आकड्यावर जाऊन पोहोचते. सेकंड एंडला आता सध्या वैभव पाटीलला आपण पाहतोय. प्रशांत काटेसकर खूप चांगला खेळ राहिला आहे. टीम कोळी संघाचं मी म्हणेन की प्रमुख खेळाडू किंवा प्रमुख अस्त्र आहे. अनंत धापसेला पाहतोय, प्रशांत काटेसकरला पाहतोय. महत्वाचे खेळाडू आहेत आणि खूप चांगली साथ राहिली आहे त्यांना कोलिवली संघाला या दोन्ही खेळाडूंची. आणि सध्या वैभव पाटील ओपनिंग पेअर्स मध्ये देखील पारंपरिक ओपनिंग जोडी झाली आहे. ही रेग्युलर्स आपण या दोघांना पाहतोय. वैभव सायकर एंड वरती बॉल तयार. पुढे टाकला होता, चांगला बॉल होता. खेळायचा प्रयत्न केलाय ऑन साइडला. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक थोडी चुकी करतील पण बॅकअप चांगलं दिलं गेलंय आणि त्याच दरम्यान 2 धावा फळकावरती बनवल्या जातील. आणि या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचतात. त्या म्हणजे टोटल 2 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिल्या चेंडूवरती 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव आणि दुसऱ्या चेंडूवरती आल्या 2 धावा. टोटल 3 धावा फळकावरती. बोलत यार दिगंबर. हो आणखी एक चांगला बॉल आफ्टर ऑन ड्राइव्ह. बॉल निघून जाईल सर मिड विकेट बॉल लाईनच्या बाहेर. हा पहा वैभव पाटीलचा पहिला धमाका. पद्धतीने धावा फळकावरती टोटल जाऊन पोहोचल्या गेला 9 आकड्यावरती. पहिला धमाका आला वैभवच्या बॅटमधनं. चांगला बॉल होता यावेळेस. पाठीमागे क्षेत्ररक्षक ऑलमोस्ट काम झालं होतं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण चेक करूयात एक्झॅक्टली. पुढे टाकण्याचा प्रयत्न केलेला हा पहा ऍक्शन रिप्ले. ऑन साइडला ड्राइव्ह करायचा प्रयत्न केला. फ्लिक ऑफ द रिस्ट होता आणि त्यानंतर हाफ चान्सेस होते पण प्रयत्न चांगले केले होते तिथपर्यंत. आणि अशा प्रकारच्या जेल इनफिल्डला अनेकदा चिपकताना पाहिल्यात आपण. त्यामुळे म्हणावं लागेल की नशीबवान आहेत सध्या वैभव. एक सिंगल तिकडे बनवली गेली. प्रशांत काटेसकर हवेमध्ये उंचीवरती चेंडू. क्षेत्ररक्षक पोहोचले आणि यावेळेस नो डाऊट कॅच क्लिअर केली जाईल. सुपर जेल पकडली जाते. धक्का क्रमांक पहिला. प्रशांतला माघारी परतावं लागेल. अगदी स्वस्तामध्ये मोठा मासा गळायला लागलाय. नवीन बॅटर आता सध्या मैदानावरती क्रमांक 3 वरती आलेत. अनंत धापसेला आपण पाहतोय आणि याची चर्चा आपण केली होती की प्रशांत काटेसकर अनंत धापसेचा खूप चांगला मोलाचं योगदान राहिलं या संघासाठी. आल्या रिव्हर्स स्वीप केल्या पायावरती आहे आणि तदनंतर पंचांचा इशारा जर पाहिलं तर लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव फळकावरती पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढते देखील. नाईस डिसिजन, खूप चांगलं डिसिजन पंचांचं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं ऑप्शनच्या अगदी बाहेर बॉल होता आणि म्हणूनच पंच गणेश पाटील सर ओळखले जातात अशा योग्य डिसिजन करिता.
धावसंख्या फळकावरती एकाच्या मदतीने धाव वाढतात जाऊन पोहोचल्या गेल्या 11 आकड्यावरती. बघा या संपूर्ण स्पर्धेकरिता योगेश वडापावचे ओनर योगेशजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला लगातार 3 षटकार जोडा, या 3 विकेट घ्या, 500 रुपयाचा कॅश प्राइस आणि अगदी हे पारितोषिक आपण पहिल्या दिवसापासून पाहतोय आणि खूप सारे खेळाडू जे आहेत त्यांनी हे पारितोषिक कमावलंय. 3 षटकार जोडले, 3 विकेट घेतले. योगेश वडापावचे ओनर प्रोप्रायटर सन्माननीय योगेश भोईर साहेब यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे आपल्यापर्यंत. 11 धावा फळकावरती आहे. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती यंगस्टर निहाल आणला गेलाय. मागच्या हंगामामध्ये यंगस्टर होता पण आता मी म्हणेन की सेट झाला. अनंतासाठी पहिला बॉल हवेवरती, हवेमध्ये आणि तदनंतर विकेट डाऊन होताना पाहायला मिळेल. हा धक्का क्रमांक दुसरा बसताना अनंत धापसे देखील माघारी परततात. नेक्स्ट मॅच टीम जय बजरंग पुंडास आणि मीत स्पोर्ट्स कवाड बी संघ आपण तयार राहायचा आहे. जय बजरंग स्पोर्ट्स पुंडास आणि मीत स्पोर्ट्स कवाड बी आणि त्याचबरोबर टीम खुवणी संघ आणि मतीन स्पोर्ट्स महापोली आपण देखील तयार राहायचं आहे. आपण पाहतात पॉवर शेलार, आम्ही शेलारकरांच्या माध्यमातून पॉवर शेलार ट्रॉफी मित्र पाहायला मिळते. एका बाजूला सामनाही चालू ठेवायचा आहे, मान्यवरांची खूप रिलचल चालू आहे. आपण एका बाजूला स्वागत आणि सन्मानही चालू ठेवणार आहोत. तर या व्यासपीठावरती काही मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेहमी असं म्हटलं जातं की प्रेम दिल्याने प्रेम मिळतं आणि अतिशय प्रेमळ माणसं या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा करूया आपण येतो स्वागत आणि सन्मान. आपण पाहू शकता व्यासपीठावरती सन्माननीय घनश्याम सीताराम भोईर साहेब आहेत. त्यांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जाईल. मी विनंती करतो सन्माननीय या स्पर्धेचे करता धरता माननीय श्री दिनेशजी भोईर साहेब, आपणास विनंती आहे की आपण यस सन्मान्य संदीपजी गरज साहेबांना विनंती करतोय की आपण सन्मान्य घनश्यामजी सीताराम भोईर साहेबांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. आपण जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी खूप चांगलं त्यांचं योगदान आणि आपण करतोय त्यांचा जोरदार टाळ्याने स्वागत. या स्पर्धेची मायेची उबदार शॉल, त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ आणि ट्रॉफी देऊन त्यांना करण्यात येत आहे सन्मानित. तसेच सन्मान्य पप्पूशेठ फारुकी साहेब इथं उपस्थित आहेत. निश्चितच त्यांनाही देऊया आपण सन्मान. शेलार ते आंबाडी गट याच्यासाठी आपण पाहतो त्यांच्याकडून सेकंड प्राइज स्पॉन्सर झालेला आहे असे महान व्यक्तिमत्व सन्माननीय पप्पूशेठ फारुकी साहेबांचा करूया आपण हेतूचे स्वागत आणि सन्मान. मी विनंती करतो सन्मान्य दिनेश भोईर साहेबांना की त्यांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मान्य श्री पप्पूशेठ फारुकी साहेबांना विनंती असेल आपण समोर यायचं, आपला हेतूचे स्वागत आणि सन्मान केले जाईल सन्माननीय दिनेशजी भोईर साहेबांच्या माध्यमातून. मान सन्मानासाठी आयोजित केलेली मित्र स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकता मायेची उबदार शॉल, त्याचबरोबर फुलगुच्छ प्रेमाचं प्रतीक म्हणून, त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण म्हणून एक गोड मोमेंटच ट्रॉफी देऊन केलं जाते सन्मानित. ज्या महान व्यक्तिमत्वाने शेलार ते अंबाडी गटासाठी सेकंड प्राइज स्पॉन्सर झालेला आहे. खूप खूप धन्यवाद. तसेच सन्माननीय अजिंक्य पुंडलिक भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही करूया आपण सन्मानित. सन्माननीय अजिंक्य पुंडलिक भोईर साहेब उपस्थित आहेत, त्यांचा करूया आपण हेतूचे स्वागत आणि सन्मान. मी विनंती करतो संदीपजी गरज साहेबांना की आपण त्यांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. सन्माननीय अजिंक्य पुंडलिक भोईर साहेब आपणामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा केला जातो हेतूचे स्वागत आणि सन्मान. माननीय या स्पर्धेचे करता धरता आपण पाहिले तर सर्व सन्माननीय संदीपजी गरज साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातोय सन्मानित. सत्कार मूर्ती आपण पाहतात अजिंक्य पुंडलिक भोईर साहेब, या परिसरामध्ये ज्यांचं आदराने नाव घेतलं जातं असं लाडकं व्यक्तिमत्व. त्यानंतर श्री प्रमोद भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही करूया आपण सन्मानित. तर मी संदीपजी गरज साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते
प्रमोदजी भोईर साहेबांना तुझे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित तुम्हा सर्वांचे लाडके महत्व या परिसरामध्ये नव्हे तर भिवंडी तालुक्यामध्ये ज्यांचं आदराने नाव घेतलं जातं असे तुम्हा सर्वांचे लाडके श्री महादेव सांगो भोईर साहेब उपस्थित आहेत. त्यांचाही करूया आपण येतो स्वागत आणि सन्मान. सन्माननीय महादेव भोईर साहेबांना विनंती आहे की या सन्मानाचा मान ठेवायचा आहे. सन्माननीय संदीपजी गरज साहेबांना विनंती आहे की आपण त्यांचा येतो स्वागत आणि सन्मान करायचा आहे. आपण पाहिलं तर या परिसरामध्ये नव्हे तर या पूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये ज्यांच्या नावाची ख्याती असे सन्माननीय महादेवजी भोईर साहेबांचा येतोजीत होतोय स्वागत आणि सन्मान. पंधरा धावा 50 रन्स. सन्माननीय संदीपजी विष्णू भोईर साहेब या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती आहे आपण समोर यायचं, आपलेही येतोजी स्वागत आणि सन्मान केले जाईल. सन्माननीय दिनेशजी भोईर साहेब या स्पर्धेचे कर्ताधर्ता आणि या पॉवर शेलार टीमचे पाठीराखे म्हणून नेहमी उभे असतात असे या स्पर्धेचे कर्ताधर्ता सन्माननीय दिनेशजी भोईर साहेब करतील संदीप भोईर साहेबांचा येतोजी स्वागत आणि सन्मान. आपण पाहू शकता मायेची उबदार शॉल फुलगुच्छ आणि मोमेंट देऊन त्यांना करण्यात येते सन्मानित. त्यानंतर या व्यासपीठावर विराजमान विश्वजित मारुती पाटील साहेब आहेत. त्यांचाही येतोजी स्वागत आणि सन्मान आपण करूया. तर सन्माननीय संदीपजी गरज साहेबांना विनंती असेल की विश्वजित मारुती पाटील साहेबांचा येतोजी स्वागत आणि सन्मान करायचा आहे. या गावातील प्रत्येक नागरिक आणि आपण जर पाहिलं तर या गावासाठी नेहमीच त्यांचं सहकार्य जात असतं असे सन्माननीय विश्वजित पाटील साहेबांचा होतोय येतोजी स्वागत आणि सन्मान. यस आपण पाहू शकता आपल्यामध्ये उपस्थित सन्मान्य अतुलजी सोनावणे आहेत. त्यांचाही आपण करूया येतोजी स्वागत आणि सन्मान. सन्मान्य दिनेशजी भोईर साहेबांना मी विनंती करतोय की आपण सन्मान्य अतुल सोनावणे साहेबांचा येतोजी स्वागत आणि सन्मान करायचा आहे. युवा उद्योजक आपण पाहू शकता रिलायन्सचे भिवंडीतील मॅनेजर सन्मान्य आपण पाहू शकता अतुलजी सोनावणे साहेबांचा येतोजी स्वागत आणि सन्मान. या स्पर्धेचे सर्व करता धरता सन्माननीय दिनेशजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातोय येतोजी स्वागत आणि सन्मान. त्यानंतर या व्यासपीठावरती कमलेशजी भोईर साहेब आहेत. त्यांनाही करूया आपण सन्मानित या स्पर्धेच्या माध्यमातून. तर मी विनंती करतोय की संदीपजी गरज साहेबांना आपण कमलेशजी भोईर साहेबांना सन्मानित करायचं आहे. साहेबांना विनंती आहे की आपण पुढे या व्यासपीठासमोर आपला केला जातोय येतोजी स्वागत आणि सन्मान. सन्मानित संदीपजी गरज साहेब आपणास विनंती आहे की आपण येतोजी स्वागत आणि सन्मान त्यांचा करायचा आहे. आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती सन्माननीय कमलेशजी भोईर साहेबांचा येतोजी स्वागत आणि सन्मान केला जातोय. अतिथी देवो भव असं म्हटलं जातं त्या युक्तीप्रमाणे इथे केलं जाते. या स्पर्धेच्या माध्यमातून संस्कृती जतन आणि मान्यवरांना योग्य तो मान सन्मान दिला जातोय. त्यानंतर अनंताजी माली साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय अनंताजी माली साहेब त्यांचा येतोजी स्वागत आणि सन्मान केले जाईल. सन्माननीय दिनेशजी भोईर साहेब आपणास विनंती आहे की आपण त्यांचा येतोजी स्वागत आणि सन्मान करायचा आहे. आपण पाहू शकता सन्माननीय अनंताजी माली साहेबांचा येतोजी स्वागत आणि सन्मान केला जाते. मान सन्मानासाठी आयोजित केलेली स्पर्धा मित्र आपल्याला पाहायला मिळते आणि त्या युक्तीप्रमाणे इथे केलं जाते प्रत्येक मान्यवरांना सन्मानित. त्यानंतर या व्यासपीठावर विराजमान सन्माननीय दिनेश केशव भोईर माजी उपसरपंच सन्माननीय त्यांचा करूया आपण स्वागत आणि सन्मान. माननीय श्री दिनेश केशव भोईर माजी उपसरपंच. तर मी संदीपजी गरज साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय दिनेश केशव भोईर साहेबांना येतोजी स्वागत आणि सन्मानाने सन्मानित करायचं आहे. मॅच आपण कंटिन्यू चालू ठेवायची आहे. आपण जर पाहिलं तर प्रेम दिल्याने प्रेम मिळतं. अतिशय प्रेमळ माणसं या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतंय. नेहमी म्हटलं जातंय की इतिहास सांगतो काल सुख होतं, विज्ञान सांगतो की उद्या सुख असेल, परंतु मित्र मंडळाची प्रेमळ माणसं आपल्या जोडीला असतील तर रोजच सुखद आनंद आहे. खूप खूप धन्यवाद. ओ टू कॉम्बॉक्स धन्यवाद. थँक्यू सो मच. धाबा फळकावरती जोडला गेला 21-21.
या आकड्यावरती षटक क्रमांक 3 चालू आहे आणि तिसऱ्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. विकेट गेलेत पण वैभवच्या बॅटमधनं अखेर आता मोठा फटका पाहायला मिळाला. खूप वेळ शांत ठेवलं होतं वैभवला. अगदी दुसऱ्या चेंडूवरती षटकार आलेला पण तदनंतर तिकडनं पूर्णपणे शांत ठेवलेलं. ऑफ स्टंपच्या बाहेर आणखी एक चांगला बॉल. षटकारानंतरचा कमबॅक चांगला आहे. टीम जय बजरंग पुंडास आणि मित स्पोर्ट्स कवाड बी संघ आपण नाणेफेकीसाठी यायचा आहे. अगदी एका चेंडूचा जसा खेळ समाप्त होईल आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. नो डाऊट जर वेवरती नाही पोहोचले तर षटका अजून कपात केली जाईल. हो पुढे टाकला होता स्लॉट मध्ये बॉल निघून जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकाराकरिता आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या फलकावरती टोटल जोडल्या गेल्या. त्यामध्ये 27 आकड्यावरती आणि 28 धावांचा आव्हान असेल. 18 चेंडू 28 इक्वेशन. त्याआधी जाऊयात आमच्या नाणेफेकीच्या कक्षामध्ये जिथे जय बजरंग पुंडास संघ आणि मित स्पोर्ट्स कवाड बी संघ अशी आपण मॅच पाहणार आहोत. सन्माननीय हरिश्चंद्रजी वारगडे साहेब आणि त्याचबरोबर चेतनशी जाधव साहेबांचं इथे शुभागमन झालं. वेलकम वेलकम वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सहर्ष सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावरती आपण येताना पाहतो आणि आज सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं की या स्पर्धेवरती आणि आमच्या आयोजकां कमिटींवरती खूप सारं प्रेम असलेले अनेक सारे व्यक्तिमत्व इथपर्यंत पोहोचलेत. टीम पुंडास संघाचे कर्णधार आणि टीम कवाड बी संघाचे कर्णधार आपण टॉस साठी यायचा आहे. फायनल अंतिम पुकार तुम्हाला. जय बजरंग पुंडास संघाचे कर्णधार आणि मी स्पोर्ट्स कवाड बी संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण या. पुंडास संघाचे कर्णधार आणि मी स्पोर्ट्स कवाड बी संघाचे कर्णधार. चला मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये आपण वळतोय अर्थात उत्तर अर्धामध्ये वळतोय जिथे बॅटिंग करताना आपण पाहतोय एका बाजूने कोलिवली संघाने पहिल्या डावामध्ये बॅटिंग केली. 27 धावा फळकावरती बनवल्या. 28 धावांचं आव्हान आहे. आज आपण या स्पर्धेमध्ये मनोजी ठाकरे सरांचा देखील आवाज ऐकतोय. पहिल्या दिवसामध्ये देखील आपण त्यांचा आवाज ऐकलेला. तेजस जोबी देखील राणू तेजस जोबी देखील होते आपल्या समवेत आणि आता सावेच्या विपक्षामध्ये कोळिवली अशी मॅच पाहतोय. चला टॉस बॉक्स मध्ये वळत आहोत आपण. चला नाणेफेकीच्या कक्षामध्ये जाऊयात. सन्मान्य पपुशेठ फारुकी साहेबांना मी विनंती करेन आपण आमच्या समवेत नाणेफेकीच्या कक्षामध्ये जोडायचं आहे. त्याचबरोबर सन्मान्य अजिंक्यजी भोईर साहेब यांना देखील मी विनंती करेन की आपण देखील या. नाणेफेकीच्या कक्षामध्ये आपण जोडतोय जिथे दोन्ही संघांचे कर्णधार एका बाजूने मित स्पोर्ट्स कवाड बी संघाचे कर्णधार आणि त्याच्या विपक्षामध्ये जर पाहिलं गेलं तर जनमान जय बजरंग पुंडास संघाचे कर्णधार आमच्यापर्यंत जोडलेत आणि आमचे आदरणीय व्यक्तिमत्व देखील आमच्यापर्यंत येत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करूयात. एका बाजूने पॉवर ट्रॉफी दुसऱ्या बाजूने अमित शेलारकर. अमित शेलारकर असा कॉलिंग आहे पुंडास संघाकडनं आणि यस अर्थात पॉवर ट्रॉफी पाहायला मिळेल. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण शुभेच्छा द्यायच्यात आणि व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. थँक्यू सो मच. आमच्या समिती ते जोडले गेले. नाणेफेकीचं कौल जे आहे ते कवाड संघ वाहून होती. पुंडासच्या विपक्षामध्ये खेळत आहेत. काय निर्णय असेल सर्वप्रथमतः? मी बॅटिंग करू पहिल्यांदा. सर्वप्रथम तर बॅटिंग घेण्याच्या पाठीमागचे प्लॅनिंग्स आहेत आणि आजची प्लेइंग 11 कोण असणार आहे, कोणाची उपस्थिती नाही आहे?
आमचे बरेच प्लेअर अवेलेबल नाही आहेत म्हणून बॅटिंग करणार आहे. नक्कीच विशालजी भोईरांना आपण पाहिलं. खूप साऱ्या शुभेच्छा दिवा दोन्ही संघांना. तर नाणेफेकीच्या कक्षामधनं रिझल्ट आलाय. टीम मिड स्पोर्ट्स कबाड बी वॉन दी टॉस अँड दे सिलेक्टेड बॅट फर्स्ट. ओ टू कॉम बॉक्स मनोज ठाकरे सर. हॅलो, धन्यवाद. ओलिओ खेळाकडे आपण पाहतोय. पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या जर पाहिली तर 28 धावांचा टार्गेट इथं सेट केलेला आहे. पाहूया पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी गोलंदाज टर्न. यावेळेस पहिल्या चेंडूवरती हवाई सबर, चेंडू सीमा पार, बिग हिट षटकार. क्या बात आहे, सुरुवात चांगली झालेली आहे. डीजे मास्टर, आज खरोखर अंतिम दिवस आहे. मेगा फिनाले डे आहे. या स्पर्धेची सांगता आहे आणि आपण पाहतो सकाळपासून अनेक मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी येत आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुढील चेंडू यावेळेस पाहतोय आपण कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढला होता. 20 शेप मध्ये एक धाव कंप्लीट केली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. 7 अंकावरती धाव बलग जाऊन पोहोचते. अतिशय चांगली खेळपट्टी ही पाहायला मिळते. त्या कारणास्तव आपण पाहतोय की खेळपट्टीवरती धावा भरपूर बनल्या जात आहेत. मागील मॅच आपण पाहिलं तर अमित शेलारकर अर्थात आयोजक संघ या संघाने 60 धावांचं लक्ष ठेवलं. तर तब्बल 3 ओव्हरमध्ये म्हणजे आपण पाहू शकता प्रॅक्टिस इज मेक मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं आणि सर्वांनी माणूस परिपूर्ण म्हणजे सराव या खेळपट्टीत केला जातोय आणि त्या अनुषंगाने धावा पाहायला मिळाल्या. यावेळेस मिस टाइम झालेला आहे आणि सहज सोपा झेल इथं मात्र सुटला गेला आहे आणि इथं मात्र पाहतोय आपण फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. पाहिलं तर 9.33च्या सरासरीने धावा धापलकावरती जमा करायच्यात. पहिली चेंडूवरती एक मोठा फटका षटकार आला होता. ही चूक निश्चित मागात पडेल कारण फलंदाज जो आहे ना तो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहायला मिळालं. आपण नेहमी म्हणत असतो की माठाला छोटासा छिद्र जर पडला तर माठ खाली व्हायला टाइम लागत नाही. पहिला गडी जर बाद झाला तर लाईन लागते. आपण पाहतोय की इंटरनॅशनल लेवलला इंडिया जेव्हा मॅच खेळली जाते त्यावेळेस एक गडी बाद झाल्यानंतर एकामागून एक जणू काही रांग लागते. तशीच आपण जर पाहिले तर कित्येक सामन्यामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये पण आपल्याला पाहायला मिळते. पहिला गडी जर लवकर बाद झाला तर निश्चितच त्याचा परिणाम कुठेतरी सोसावा लागतोय. पाहूया, क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कधी काय घडेल सांगता येत नाहीये. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 9.33चे सरासरीने धावा धावफलकावरती जमा करायच्यात. वेळे अभावी आपण पाहिलं तर 3 षटकांचा सामना खेळवला जातोय. पुढील चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार होते. या वेळेस टर्न केलेला, फ्लिक केलेला आहे ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. आता मात्र चुकी करत नाहीयेत. आता रोखलं जात आहे आणि एका धाव्यावरती समाधान मानलं जाते. धावसंख्या 9 अंकावरती जाऊन पोहोचते. पोलार्ड पहिल्या चेंडूवरती ज्यावेळेस तुम्हाला मोठा फटका लागतोय ना हातापायाला घाम जरूर फुटतोय परंतु झाले गेले ते विसरून नव्याने सुरुवात करायची असते. मस्तक मात्र शांत ठेवावा लागतोय आणि ते मस्तक शांत ठेवून त्यानंतर गोलंदाजी मात्र चांगली पाहायला मिळाली. म्हणतात ना की पायाला जोपर्यंत ठेस लागत नाही तोपर्यंत पाय उचलून टाकत नाहीये. यस, इथं मात्र आपल्या फॉलोथ्रू मध्ये काहीतरी चुकी पाहायला मिळते. जीवन असो की खेळ असो असं वाटतं की माझ्या हातून काहीतरी चुकी होईल तर एक पाऊल मागे या, नव्याने सुरुवात करा. ती सुरुवात पोलार्ड पुन्हा त्या करताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती 9 धावा ऑन बोर्ड लागल्या गेल्यात. या वेळेस आपण पाहतोय फुल टॉस डिलिव्हरी होती परंतु पुरेपूर फायदा उचलले नाही. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. एक ललचावला चेंडू टाकला होता परंतु स्वाद काही घेता आलं नाहीये. एक धाव सिंगल, 10 का दम 10 अंकावरती धाव लगेच जाऊन पोहोचते. बावीस ऑन स्ट्राईक. पुढील चेंडू पोह्या पोलार्ड टर्न होत आहे. या वेळेस खोदून काढलेला आहे समोरच्या दिशेने पाहू शकता. चेंडू डीप मध्ये येतोय. एकच धाव चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं.
एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय डबल 11 या अंकावरती जाऊन पोहोचते. 28 धावांचं माफूल लक्ष्य आहे. त्याचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या जमा केलेली आहे. जो रनरेट हवा आहे तो रनरेट मात्र जमा केलेला पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज वैभव येते. आपल्या संघाला जर वैभवपूर्वक विजय संपादन करून द्यायचा असेल तर अचूक टप्पा लाईन लेंथ आणि एक कंजूसभरी गोलंदाजी करावी लागेल. अन्यथा आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने फलंदाजी चालू आहे त्या पद्धतीने जर चालू राहिली तर कुठेतरी आपल्या संघाला धोका होऊ शकतोय. गोलंदाज वैभव रनअप घेतलाच जातोय. आपण अनुभवत आहात पॉवर स्पोर्ट्स शेलार आम्ही शेलारकर यांच्या माध्यमातून आयोजित केलेली पॉवर ट्रॉफी पाहायला मिळते. 2025 महासंग्राम भव्य दिव्य असं आयोजन सन्मान्य संदीपजी गरज साहेब त्याचबरोबर दिनेशजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून साकारण्यात आलेली ही स्पर्धा. त्यांनी पाहिलेलं स्वप्न आणि ती पूर्ती करण्यासाठी आपण पाहिलं तर पॉवर शेलार संपूर्ण टीम त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. सलग 4 दिवस स्पर्धा खेळवली गेली. ग्रामीण गट आणि शेलार त्या अंबाडी गट असा 2 गटामध्ये हा सामना मित्र पाहायला मिळाले. खूप चांगली स्पर्धा रंगताना पाहायला मिळाली. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस खोदून काढलेला आहे. फुलरलेनचा चेंडू होता. पूर्णपणे ब्लॉक करून ठेवलं तर गोलंदाजाने. चांगला चेंडू हाताला त्यांना पाहायला मिळाला. पहिल्याच वैभव एक धाव खर्च केली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 12 रन्स ऑन बोर्ड. 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. इथनं मात्र कंजूसी करून गोलंदाजी करावी लागेल. ज्यावेळेस तुमच्याकडे पैसे कमी असतात त्यावेळेस खर्च करताना आपण कंजूसी करतोय की बाबा रे ही वस्तू नको ती वस्तू नको तसंच हा चेंडू नको तो चेंडू नको. परफेक्ट चेंडू कुठला पडेल याचा विचार करावा लागेल. यावेळेस मात्र समोर ठेवला होता. चेंडूला टर्न केलेला आहे ऑन साईडला. क्षेत्ररक्षकाची चुकी आणि आपण पाहतोय एका धावेचं दुसऱ्या धावेमध्ये परिवर्तन. नेहमी म्हटले जाते की कीर्तनाला 7 टाळ चिपल्यांची तेव्हा त्या कीर्तनाला रंगत प्राप्त होते. तसेच गोलंदाजाला 7 जर क्षेत्ररक्षकाची लाभली तर त्या गोलंदाजाला उंची लाभली जाते. तसं चित्र चुकीचं पाहायला मिळालं. 3 फॉर्मॅट आहेत फलंदाजी क्षेत्ररक्षण आणि गोलंदाज. एक गोलंदाजी जर चांगली होत असेल त्याला 7 जर क्षेत्ररक्षण लाभली तर सामना चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतो. यावेळेस मिस टाइम झालेला आहे. इथं चुकी नाही आहे आणि फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात. या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर 9 चेंडूंमध्ये 14 धावा जमा केल्या आहेत आणि 9 चेंडूंमध्ये अजूनही 14 धावांची गरज आहे. टीम मीटिंग कमी घ्या आणि वेळ कमी खर्च करा प्लीज. सहकार्य करा आणि खेळायला लवकरात लवकर सुरुवात करा. मित्र आजचा शेड्यूल आपल्याला आजच पूर्ण करायचा आहे. आज फायनल दिवस आहे याची नोंद घ्यायची आहे. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर कमिटी आपली खूप चांगली आहे. अर्थात पॉवर स्पोर्ट्स शेलार आम्ही शेलारकर चांगल्या वृत्तीचे माणसं आहेत परंतु वेळ आपल्यासाठी थांबणार नाही याची नोंद घ्यायची आहे. वेळेअभावी तुमच्या मागे वारंवार सूचना केली जाते की खेळाला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 14 धाव्यांची आवश्यकता. वैभव पुन्हा एकदा सज्ज होते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शेखर तयार होते स्ट्रायकर एंडला. यावेळेस पाहतोय पण अप्रतिम चेंडू होता. अपील थोडीशी केली होती आपण पाहिलं तर इथेही मिसफील पाहायला मिळाला परंतु बॅकअप चांगलं पाहायला मिळालं आणि त्याहून अधिक चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धाव्याने धावसंख्या 16 अंकावरती जाऊन पोहोचते. 8 चेंडू आणि आता विजयाचं समीकरण आपण जर पाहिलं तर 12 धावांचं 8-12 हा इक्वेशन पाहायला मिळते. एक मोठा फटका निश्चितच कुठेतरी चावे संघ विजयाची चाहूल लागेल. इथनं जर 1-2 विकेट जर प्राप्त केले तर कोलिवली संघ मात्र जल्लोषाचं वातावरण निर्माण होईल. जर तरची भावना आहे क्रिकेटमध्ये. जर तर किंतु परंतु काही चालत नाही आहे. पुढे चेंडू यावेळेस सोडवण्याचा प्रयत्न होता. हवं तसा बॅटच्या पाट्यामध्ये घेता आला नाहीये. चेंडू ऑन साईडला जातो. एकदा कंप्लीट केली. दबाव टाकला प्रेशर टाकला आणि या प्रेशरमध्ये आपण पाहतोय की 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेने धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती पुढे सरकते 18 या अंकावरती. अजूनही 10 धावेची गरज आहे.
धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 18 लागली गेली आहे. अजूनही 10 धाब्यांची गरज आहे विजयाचं समीकरण. 7 चेंडू 10 धाबा. सामना अजून संपलेला नाही. अजून वर्तवलं जात नाही की कुणाच्या खिशामध्ये हा सामना जाईल. पण एक अनुमान एक्झिट पोल जर लावला गेला ना तर एक मोठा फटका चावे संघ सामन्याला खिशामध्ये घालू शकतोय. पुढील चेंडू यावेळेस समोरच्या दिशेने खेळलेला आहे पाहायला मिळतंय. इथे क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाहीये. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 19 लागली गेली. आता मात्र 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. निश्चित आपण पाहिले तर ऑल टाईप प्रिंटिंग वर्क्स केले जाते. सन्माननीय आपण पाहिले तर योग क्रिएशनच्या माध्यमातून आणि त्यांच्या माध्यमातून स्पोर्टचे लागणारे जे वस्त्र आहेत कपडे आहेत त्यांच्याकडे खूप चांगले मिळत आहेत आणि आपण त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. हॅलो चेक टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय योग क्रिएशन अँड कंपनी. अगदी आपल्या शिलार नाक्यावरती आपण या शॉपला पाहतो जिथे सगळ्या प्रकारचे ॲक्रेलिक वर्क केले जातात आणि दैनंदिन जीवनामध्ये स्पोर्ट्समध्ये लागणाऱ्या सगळ्या गोष्टी इक्विपमेंट तुम्हाला तिकडे मिळतील. आणि नक्कीच मी नेहमी म्हणतो आणि आता देखील म्हणेन की तुम्ही एकदा आमच्या योग क्रिएशनला व्हिजिट करा. नक्कीच तुम्हाला तिकडे गेल्यावरती सगळ्या गोष्टी नक्कीच आवडतील. ओ2 बॉक्स. निश्चितच आपण जर पाहिलं तर भरपूर क्रिएशन आहेत परंतु योग क्रिएशन असं आहे की आपल्याला क्वालिटी चांगली मिळते आणि योग्य दरात मिळते. तर सर्वांनी एकदा भेट देऊन बघा. नक्कीच तुम्हाला आवडेल. पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज अनंत येते. यावेळेस पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च केली गेली. आता 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 8 धावेची गरज विजयाचं समीकरण. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय. मिस टाइम झालेला आहे आणि इथं मात्र जेलच्या स्वरूपात फलंदाज होते बाद. आपण जर पाहिले ना तर 4 चेंडू आहेत आणि विजयाचं समीकरण जे पाहायला गेलं तर 8 धाब्यांचं बोलतो इक्वेशन डबल. मॅच कुठेतरी या विकेटने फसत चाललेला आपल्याला पाहायला मिळते. तर सन्माननीय दिनेश केशव भोईर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे राहुलसाठी. राहुल यासाठी दिनेश केशव भोईर यांच्या माध्यमातून प्रति षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पाहूया आपण जर पाहिलं तर विजयाचं समीकरण फक्त आता 8 धावांचं आहे म्हणजे 1-2 षटकार लागू शकतायत. पुढील चेंडू गोलंदाज अनंत होतय. ह्या वेळेस मात्र बिगिट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बीट झाले होते फलंदाज आणि बीट झाला एसटी रक्षक दरम्यान. आपण पाहतोय बाईच्या स्वरूपाने 1 धाव कंप्लीट केली जाते. सामना होता कुठे आता मात्र सामना आला कुठे रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. आता धावा किती झाल्या याला महत्व आहे परंतु त्याहून अधिक महत्व जे आहे ते धावा आता किती बाकी आहेत. उलटी गिनती 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. चाफे संघ अनंताने चांगली सुरुवात केलेली आहे. पहिल्या चेंडूवरती 1 धाव त्यानंतर विकेट त्यानंतर 1 धाव. आता पाहूया काय घडतंय. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 धावांची आवश्यकता आहे. प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा त्या गोलंदाजाच्या माध्यमातून चालू आहे परंतु जिद्द चिकाटी आता फलंदाजांना दाखवावी लागेल आणि विजयाचा जो शंखनाद आहे तो कोण फुकतोय पाहूया. गोलंदाज टनवतोय. यावेळेस उडवलाय लॉंगाने लॉंगापच्या मध्ये क्षेत्ररक्षक दुरून येतोय
आणि इथं मात्र आपण पाहिलं तर दोघांची झुंबड चालू होती. दोन धावा कंप्लीट होत आहेत. 2 धाब्याने स्कोअर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकते आपण पाहिली तर धावफलकावरती 23. आता मात्र 5 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी. 2-5 हा चेंडू खूप महत्वाचा आहे. या चेंडूवरती एकेरी दुहेरी धावसंख्या आली तर शेवटच्या चेंडूवरती चांगली रंगत निर्माण पाहायला मिळेल. चेसिंग इज कंपल्सरी म्हणजे आपल्याला 5 धावा बनवाव्यात लागतील. पाहण्यासारखं राहील 2 चेंडूंमध्ये काय घडेल. गोलंदाज खास करून अनंता मात्र आनंदाचं वातावरण निर्माण करेल का आपल्या टीम मध्ये, की बॅट्समन आपण जर पाहिलं शेखर म्हणजे आता शेखर वर्सेस अनंता ही मॅच आपल्याला पाहायला मिळाली यात मात्र काही शंका नाही आहे. एक मोठा फटका संघाला विजय मिळून देईल. परंतु इथं निर्धावची जर सांगता झाली एकेरी दुहेरीची सांगता झाली तर कुठेतरी मॅच मध्ये बनून राहील. पाहूया गोलंदाज टर्न होतो. गोलंदाजी मार्कवरती यावेळेस उडवला मी स्टँड झालेला आहे. क्षेत्ररक्षक येतोय दुरून काय करता पाहूया. आणि कुठल्या प्रकारची चुकी नाहीये. अचूकरित्या झेल कलेक्ट केला जातोय आणि फलंदाजा खेळ मात्र झेलच्या स्वरूपात होतोय समाप्त. म्हणजेच गोल्डन षटकार. गोल्डन षटकाराची आवश्यकता आहे. स्ट्राईकला आपण जर पाहिलं तर आता विकास आहे. विकासला आपल्या संघाचा विकास करायचा असेल तर निश्चितच मोठा फटका खेळावा लागेल. आणि अनंताला मात्र आपल्या संघामध्ये आनंदाचा वातावरण जर निर्माण करायचं असेल तर निर्धाव किंवा एकेरी दुहेरी धावसंख्येने खेळ करावा लागेल. चौकार गेला तरीही मी तर म्हणेन कुठेतरी चावे संघ हा विजयी होऊ शकतोय. आणि एक मोठा फटका षटकार जर आला तर निश्चितच आपण पाहिलं तर कुठेतरी खुशीची लहर आपल्याला पाहायला मिळेल खास करून कोलिवली संघात. पाहूया शेवटचा अंतिम चेंडू. 6 धाबे 5 धाबेची गरज. काय घडतंय. षटकार लागला जाईल एकेरी दुहेरी की चौकार. गोलंदाज टर्न होतोय. यावेळेस फटका चांगला सजवला होता. चेंडू ही सीमा पार झाला होता परंतु हवाई सफरची गरज होती. आणि या ठिकाणी आपण पाहतोय शेवटच्या चेंडूवरती अतिशय चुरशीमध्ये सामना मात्र विजय होतोय चावे संघ. चावे संघाला माईकशांशी संपर्क साधायचा आहे प्लीज. भले करती वेट असा माणूस आहे तो ग्रेट. भले भले करती वेट. खेळी मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपल्या संघासाठी मोलाचं योगदान दिलं. फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर 17 धावा जमा केल्या आणि गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर 1 गडी बाद केलं. तर वैभव आपण यायचा आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण घेऊन जायचा आहे. देऊया आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. या व्यासपीठावर विराजमान माजी उपसरपंच सन्मान्य हरचंद्रजी वाडगडे साहेब आहेत. आपणास विनंती आहे की आपण जी ट्रॉफी आहे मॅन ऑफ द मॅचची ती आपण प्रदान करायची आहे. वैभव व्यास ज्याने खरोखरच गोलंदाजी चांगली केली, फलंदाजी चांगली केली. निश्चितच या ठिकाणी उपस्थित आपण पाहिलं तर या कमिटीसाठी, या संघासाठी, या गावासाठी खूप चांगलं मोलाचं योगदान देणारं व्यक्तिमत्व सन्माननीय
गावचे आमचे माजी उपसरपंच हरिचंद्रजी वाडगडे साहेब त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान केलं जाईल. मी विनंती करतोय की संदीपजी गरज साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते आपण करूया त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान. निश्चितच आपण पाहू शकता एक महान व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. माझे उपसरपंच सन्मान्य हरचंद्रजी वाडगडे साहेब उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान केलाच जातो. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सर्व सन्मान्य संदीपजी गरज साहेबांच्या शुभ हस्ते या स्पर्धेची उबदार मायेची शाल त्याचबरोबर फुलगुच्छ आणि ट्रॉफी देऊन त्यांना केलं जात आहे सन्मानित. आणि नेहमीच आशीर्वादाचा हात सन्मान्य हरचंद्रजी वाडगडे साहेबांचा असतोय. आणि आज जे आपण पाहतोय सहकार्याचा हात त्यांच्या माध्यमातून या टीमला अर्थात आपण पाहिलं तर पॉवर स्पोर्ट्स शेलार या संघाला पाहायला मिळते. तसेच सन्माननीय व्यासपीठावरती विराजमान आहेत मान्य श्री चेतनजी जाधव साहेब त्यांचाही करूया आपण यथोचित स्वागत आणि सन्मान. मी विनंती करतोय सन्माननीय संदीपजी साहेबांना की त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. आपण पाहू शकता या स्पर्धेची उबदार मायेची शॉल फुलगुच्छ आणि ट्रॉफी देऊन त्यांना करण्यात येत आहे सन्मानित. निश्चितच यानंतर होणारा जो सामना आहे जय बजरंग पुंडास आणि मित कवाड बी हा बिग फाईट बिग लढत पाहायला मिळेल. धावतं विवरण सांगण्यासाठी सज्ज होतील माझे परम मित्र मनीष पाटील. दरम्यान रवी तिवारी यांचं शुभागमन झालं आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला या मंडळासाठी 2 चेंडूंचे बॉक्स अवेलेबल झालेत. त्यांचं देखील धन्यवाद.